झोपेतून अचानक जाग येते. डोळे उघडले जातात. मोबाईलकडे पाहिलं जातं. 3 वाजलेले असतात. परत आणि परत हे वारंवार होत राहते. अलार्म नाही, कोणताही आवाज नाही. मग प्रश्न असा आहे, नेमकं याच वेळेला जाग का येते? हा फक्त योगायोग आहे की काहीतरी जास्त भयानक? आपल्या शरीरात एक इंटरनल क्लॉक असतो, ज्याला म्हणतात सर्कॅडियन रिदम. हा क्लॉक ठरवतो कधी झोपायचं, कधी उठायचं, कधी थकल्यासारखं वाटतं. रात्री 2 ते 4च्या दरम्यान शरीर सर्वात कमजोर अवस्थेत असतं. बॉडी टेम्परेचर कमी होतं, हार्ट रेट स्लो होतो आणि झोप सर्वात डीप असते. म्हणजे अगदी छोटासा डिस्टर्बन्स झाला तरी जाग येऊ शकते. झोपेत सायकल्स असतात, ज्याला म्हणतात स्लीप सायकल. 3 वाजण्याच्या आसपास REM स्लीप सुरू होतं, जिथे स्वप्न खूप रिअल वाटतात. मेंदू ऑलमोस्ट जाग्यासारखा ॲक्टिव्ह होतो आणि कधीकधी तो शरीराला उठवतो. सायकोलॉजीनुसार 3 वाजता मेंदू सर्वात वल्नरेबल असतो. दिवसभर व्यस्तता असते, फोन, काम, लोकं. पण रात्री पूर्ण शांतता. आणि मेंदू ते सगळं प्रोसेस करायला लागतं जे दिवसभर इग्नोर केलं गेलंय. काळजी, भीती, अपूर्ण गोष्टी, ओव्हर थिंकिंग. म्हणूनच 3 वाजता जाग आली की मन खूप धावायला लागतं. कारण मेंदू सांगत असतो, आता हे टाळता येणार नाही. पण इथे गोष्ट थोडी डार्क होते. अनेक संस्कृतींमध्ये 3 वाजताला म्हणतात विचिंग आवर. ज्या वेळेला आपल्या जग आणि काहीतरी दुसरं यांच्यामधला पडदा सगळ्यात थिन असतो. लोक सांगतात पावलांचे आवाज, अचानक थंडी जाणवणे, कोणीतरी बघतंय असं वाटणं. सायन्स म्हणतं याला ठोस पुरावा नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. 3 वाजता मेंदू असतो अर्धा झोपेत, अर्धा जागा आणि खूप इमॅजिनेटिव्ह. म्हणजे एक छोटासा आवाज खूप मोठा वाटू शकतो. एक शॅडो काहीतरी प्रेझेन्स वाटू शकते. आणि मन भीती तयार करू शकतं, जी अगदी खरी वाटते. मग खरं कारण काय? 3 वाजता जाग येण्यामागे कारण असतं शरीराचं नॅचरल सायकल. मेंदू REMमध्ये ॲक्टिव्ह होणं आणि सबकॉन्शियस विचार वर येणं. पण सगळ्यात महत्त्वाचं, जर रोज 3 वाजता जाग येत असेल तर शरीर काहीतरी सांगत असतं. स्ट्रेस, स्लीप प्रॉब्लेम्स किंवा मनात काहीतरी अपूर्ण आहे. म्हणून पुढच्या वेळी 3 वाजता जाग आली तर घाबरायची गरज नाही. पण दुर्लक्षही करू नये. कारण कधीकधी सगळ्यात भयानक गोष्ट बाहेर नसते, ती आपल्या मनात लपलेली असते. आणि आता एक प्रश्न, असं कधी वारंवार 3 वाजता जाग आली आहे का?